नमस्कार भावांनो बहिणींनो, आता शिकताई फिरी झाली. काय सांगाव तुम्हाला. छकू दिदी आपलं रांगोळीचं बाथरूम उघडच आहे काय दिदी आहे. आज लावेल नाही आहे ना कुक्करण. हे आता घासायचं होतं तर गेलं पाणी. दर दिवस पाणीच जात राहते. आता तुमच्या ताईचे एक भाकर टाकायची दाजीसाठी, गुजराती भाकर. आता भांडे ठेवलेत मी घासायला, त्याच्यात कुक्करण हे. तर म्हणलं जाऊ द्या. आमच्या इकडं 60 रुपये किलो टमाटे झालेत आता. बरं छकू, 60 रुपये किलो टमाटे झालेत आपल्या इकडं. आता लय भाव वाढलेत. दाजीनं आंबे आणलेत. आपले लेकरं काय खात नाही पिक्केला आंबे. तर त्याला म्हणलं लय मोठाले आण जाऊ नका, लहान लहान आणा जा. तर म्हणते तूच तर म्हणती पाय किती लहान आणलेत. म्हणलं रस बनवू का याचा. त्याला रस नाही आवडत, ते तयार रस आवडतोय त्याला थंडा. म्हणे नको. काल भाजीपाला आणला, हे टोपलीत भरून ठेवलाय. आता गोबी आणली, वालाच्या शेंगा आणल्या, भेंडी आणली. काय काय म्हणतात त्या छकू त्या दोडक्याला, शिराचे दोडके म्हणतात आमच्या इकडं. शिराचे दोडके रेशावाले ते आणले. आणि फुलगोबी आपल्या भयाला लय आवडती का लय आवडती. भात बनवलाय. आणि आज दाजीच्या आवडीची भाजी. भैयाला 2 अंडे बनवून देईन. ते काय जास्त अंड्याशिवाय जेवणच नाही करता. ही पालक डाळ बनवली. आता दिसन का नाही काय माहिती, तुम्हाला नाही दिसणार. पालक डाळ एवढा तरी आता म्हणजे तिघा मायल्या थोडासा भात बनवलाय आणि 4 पोळ्या बनवल्या. तर दाजी म्हणे मला गुजराती भाकर बनवतो. मग मी आम्ही दोघं मायलेकर 12 वाजता आता तिघं मायलेकर जेवणं घेऊन करू. भांडी गिंडे आवरायचे जेवणाचे. आणि नंतर मग ती बिस्किटासारखी लागतील ती भाकर. तर मग चांगली लागते. तेल टाकावं लागते त्याच्यात, मीठ. पहिली रेसिपी तर टाकेलच आहे म्या. तर मग ते म्हणे मला भाकर बनवतं. मग एकच भाकर टाकायची. तर मग नको म्हणलं एवढ्या लवकर, मग मी नंतर बनवीन. आता असं करायचं आहे तुमच्या ताईला. ताईचा स्वयंपाक झाला. आता थोडेसे बाथरूममध्ये भांडे आहेत तर ते भांडे आवरायचे. पण असं झालंय पाणीच गेले. छकू दिदीनं टोपलं भर भांडे घासले. छकू ते भात बराबर झाकून ठेव दादा. जाय पाय ते थोडं मायाकडून खुल्लं राहिले. छकून ऑनलाईन पॅन्ट मागली, किती भारी आली. तर दाजी म्हणते तो वैसू तुमचं सामान लय भारी येते गाड्या, म्या मागवा कानू. तर त्या ऑनलाईन येते ते माणसं आहे ना छकू, तर त्याला म्हणे ती मी घर ध्यानात ठेवा म्हणे. अरे बापा मला वापर करतेत म्हणे, घडी घडी ऑनलाईनच असते म्हणे, यायची लय घेत राहतेत म्हणे. छकूनं 3 पॅन्टी घेतल्या पण लय भारी आल्यात. लय का लय भारी आल्यात. हां, आणि 2 टॉप घ्यायचे तिला. आता इथली गरमी आहे. सगळ्याच्या कूलर चालू असून मला काय माहिती चेहऱ्याला खाजू सुटली. छकू दिदी मग टॉप भारी आल्यात आणि 2 पॅन्टी. तर काय माहिती काहून अशी चेहऱ्याला. इथले हे घरातच चेहरा एवढा भारी दिसतोय. बाहेर जर गेलं तर लय डाग झाले चेहऱ्यावर. हे इथून हे दिसतेच नाही लय का लय. आता मला शॉर्ट कुर्त्या घ्यायच्यात पण आत्ताच नाही घ्यायच्या. आता जर घ्यायच्या असल्या तर आमनासामनी ऑनलाईन नाही, आमनासामनी जाऊनच घ्यायच्या मस्त कलर पाहून. असं करणार आहे मी आता. तुमच्या ताईला आता काय नाही, तुमच्या ताईला आता तेवढे भांडे गिंडे घासायचे आणि मग कामं संपले. मग भैया येईन आता 12ला. नाही तर वाटलंच तर पाणी आलं तर मग जेवणं घेऊन करून ते सोबतच भांडे घासून घे. पाणी गेले आणि उन्हाळ्यासारखाच हे लय काय नाही काय असं. माझ्या भाषेनं माझ्या आईची भाऊजाईची वटी ते नव्हतं का, लेकीनं भरायची माईची वटी, तर ते सगळे चालू होतं. सगळ्यांना भरले ते. तर मग माझ्या भाषेनं भरली त्याच्या माईची आहे ना छकू दिदी. तर फोटो टाकीन मी आता लगे. लय का लय भारी त्यानं हे केलं आहे ते. तर मी आता फोटो टाकणारच हे लगे. तर सगळे मग मैत्रीण पण म्हणू लागली ती ताई म्हणे ती मी छकू दिदीला म्हणायचं होतं वटी भर म्हणून छकू. तर छकू म्हणे हो म्हणे मम्मी खरंच भरायला पाहिजे होती मी तुझी वटी, अशी म्हणू लागली छकू दिदी. आहे ना दिदी. म्हणे मम्मी सगळं सामान आणून तुझी वटी भरली असती बरं झालं असतं. तुमचे दाजी म्हणे बाबा काही निघलंय म्हणे आता हार गोष्टीला आहे ना छकू. तर मग मस्त लगेच पोरीनं पाय धुतले आजीचे.
त्याच्या मम्मीचे हळद कुकू लावलं एवढुले जीव असून त्यानं सगळं सगळं सामान आणलं. तर हाफ झाले मी माझ्या भाषेला एवढुले जीव असून सगळं कंप्लीट सामान घेऊन आल्या. मंगळसूत्र आणलं, बकलं आणले, नखपालीच्या बाटल्या आणल्या, त्यानं टिकल्याच्या डब्या आणल्या. तुम्हाला सांगते लगेच जेवढं सामान लागते तेवढं आणलं एवढुले जीव असून आजीला आणि त्याच्या जसं माझ्या भाऊ जाईल एवढी खुश झाले मी लेकरावर. आणि एवढं सामान घेऊन आले, सगळं वटीचं सामान घेऊन आले. आणि जास्त मोठाल्या पण नाही, तुम्हाला तर हेडो दाखवेलच येत माझ्या भाषा. तर कंप्लीट सामान घेऊन आल्यात वटीचं. तर माझी आई म्हणे रेखा आपण कधी फेडावं एवढं. म्हणजे त्यानं पाय धुतले त्याच्या आजीचे, लय जीव लावते ते आजीला, माझ्या आईला लय जीव लावते. तर त्यानं लगे माईची वटी भरली त्याच्या, माझ्या आईची भरली लेकरानं दोघी बहिणीनं. तर मी हाफ झाले एवढंसा जीव असून म्हणलं एवढं सामान आणलं आहे ना. मग छकू दिदी म्हणे मम्मी तू मला म्हणली नाही म्हणे मै वटी भर म्हणून छकूबाई, मग आपण आणलं असतं ना म्हणे सामान. पण आता धोंड्याचा महिना संपलाय म्हणलं जाऊ दे छकू आता. मग छकू म्हणे बरं म्हणे. आणि माझ्याकडे एवढं मेकअपचं सामान असते, मी लय आणून होते पण मला मेकअप करायचा नांदच नाही. आणि थोडंसं काजळ लावत असते आणि लिपस्टिक पण हेडो काढताना कधी लावली कधी नाही, फोटो काळे होतेत. मग त्याच्यामुळं मला नाही आवडत घडी घडी. जर मूड असला तर मग तवा मी लिपस्टिक लावत असते, नाहीतर मग जशा कपड्यावर असले तसेच व्हिडिओ काढायचे. काहीच नाही ताईलं म्हणजे मेकअप करायचा नांद आहे मला, पण सणाला करत असते मी. तर मग असं असतंय. व्हिडिओ कसा वाटतं आता छकू दिदी मला गिफ्ट देईन दिवाळीला. हो म्हणायला लागली. कशाला लहान लेकरं आहेत त्याला कशाला आपण गिफ्ट मागायचे. मजाक करायला लागली छकू दिदी मी तुला देईन मम्मी. ती म्हणती देईन मम्मी मी तुला. भावांनो बहिणींनो आपले घरगुती व्हिडिओ कसे असते तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूरत आहे. तुमच्या ताईचं एकच स्वप्न आहे चॅनल पुढं जावा, तर चॅनलला सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो. आता ताईचे कामं झाले सगळे, भांडे राहिले थोडेसे तर घासून घेते आता ते. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.